हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. आय नो ह्या व्हिडिओला थोडा उशीरच झाला आहे, पण चालतं कधी कधी, कारण ना आपल्याला दुसऱ्या गोष्टीला थोडं प्राधान्य द्यावं लागतं. बॅक ऑन द कॅमेरा बऱ्याच गोष्टी घडत असतात जे आपण सगळंच कॅप्चर नाही ना करू शकत. ॲक्च्युली ना हा 8 दिवसा अगोदरचा व्हिडिओ आहे. तेव्हा थोडं म्हणजे आम्ही जेव्हा निघालो तेव्हा पाऊस नव्हता, पण आहे ना बऱ्यापैकी आता दुसरीकडे पाऊस सुरू झालेला आहे. आणि येताना ना आम्ही काय म्हणतो मेट्रोने आलो होतो आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आहे ना रिक्षा घेतली. काय बेबी? पाणी? काय पाणी? पाऊस? पाऊस सुरू झाला? चला चला चल चल चल. कुठे जायचंय तुला? आता तर तुम्हाला कळालंच असणार आम्ही कुठे आलो होतो. आणि ह्या पिल्लूला बघून मन तर इतकं प्रसन्न झालं की काय सांगावं. कुठे जातोय तू? ओळखलं आम्हाला? कोण आहे रे? कोण आहे रे? कोण आहे रे? आत्या? बोल आत्या. कोण आहे? कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? बघ हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? काय नाव आहे त्याचं? काय नाव आहे? काय? नट्टू? नट्टू नाही दादा. कोण आहे? कोण आहे तो? कोण आहे? सुयस आम्ही आलो आहे आता माझ्या भावाकडे, कारण रक्षाबंधन आहे. त्यासाठी एक दिवस अगोदरच आलेलो होतो, कारण मुलांना आहे ना एक दिवस त्यांनी सुट्टी घेतली. फ्रायडेला त्यांना सुट्टी घ्यायची होती की नाही आपण लवकरच जाऊया, कारण ना बरेच दिवस झाले होते आम्हाला इथे यायला. म्हणजे जवळजवळ ना 4 महिने तरी झाले असेल ह्या पिल्लूला भेटायला. हाय एव्हरीवन. हाय एव्हरीवन. चुरुरुरु चुरू. कोण काहीतरी चुरुरु चुरू छटप करतो छटप. छुटू चुरू चुरू चुरू. मला पप्पी दे. टकली पप्पी टकली पप्पी. टकली पप्पी टकली पप्पी. अच्छा टकली पप्पी का? ओ पिल्लू पिल्लू. शांत बस. असं कोण करतं? कुठे घेऊन जातोय तू? छटप. यू शटप. कुठे आहे तू? कुठे? कशा लागतो बेटा? काय खातो तू? सुरू कशा लागतो? कसे आहे रे? छान ओ चिकू कसं आहे? छान मस्त. घे. सुयस आता हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही तो नेक्स्ट डेचा आहे. आणि सुरुवात जी आहे ती व्हिडिओची दुसऱ्या दिवसाची ती सुद्धा पिल्लूपासून झालेली आहे. कारण काय होतं ना इथे आल्यानंतर फक्त त्याच्यासोबतच खेळायचं असतं. म्हणजे त्याच्यासोबत खेळण्यात आणि त्याच्यासोबत मस्ती करण्यातच पूर्ण दिवस निघून जातो. आणि व्हिडिओ तसा बनवायचा थोडंफार म्हणजे जितकी क्लिप मला घेता येतात ना तितक्या क्लिप मी घेते आणि ती ॲड करते. सुयस आता हे रक्षाबंधन आणि राखी बांधायचं काम जे आहे ते सुद्धा पिल्लूपासूनच केलेलं आहे. त्याला सगळ्यात अगोदर बसायचं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मुलं जे असतात ना त्यांना सगळ्यात अगोदर करायचे असतात. पहिले आमच्यापासून सुरुवात करा आणि बाकीचं जे तुम्हाला नंतर करायचं असेल ते करा. काय पाहिजे? बघता बघता बाळ इतकं मोठं झालं की आता दुसऱ्यांच्या खोड्या करायला लागलं आहे. आता जेवण वगैरे करून आम्ही निघालो आहे थोडं बाहेर. तर आम्हाला थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी त्या घ्यायच्या होत्या. आणि जाता जाता आम्हाला म्हणजे आम्ही कुठे जातो मी सांगते तुम्हाला. तिथे मला हे क्लचर वगैरे घ्यायचे होते तर ते घेतलेले आहे. अगदी 2-4 घ्यायचे होते. आणि बांगडी होती ती मला चेंज करायची होती, तीसुद्धा चेंज केली. आणि आता आलो आहे आम्ही हॉटेलला. आमच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आमचे हॉटेल असल्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही. आणि येता येता बऱ्याच गोष्टी ज्या आहे आपल्याला घ्यायच्या असेल त्या घेता येतात. आता झाली संध्याकाळ
सायंकाळ चहा वगैरे घेतला आणि आत्ता थांबलो आहे. म्हणजे आता घरी निघायचं होतं. जेवण आम्हाला इथे नव्हतं करायचं, घरी जाऊनच करायचं होतं, कारण गर्दी भरपूर होती हॉटेलला. म्हटलं इथं करण्यापेक्षा ना घरी निवांत बसून केलेलं कधीही चांगलं. आणि लवकरच तुमच्या भेटीला एक नवीन आयडिया येणार आहे. येत्या काही दिवसात ते रिव्हील होईलच. त्याचंच डिस्कशन जे आहे ते आमचं इथे सुरू होतं. आणि हे हॉटेल जी मॉलला आहे, तुम्ही जवळपासच राहत असणार तर नक्की व्हिजिट करून बघा. जेवण जे आहे ते अप्रतिम असते, टेस्ट एक नंबर आहे. हॉटेलवरून येतच भाज्या वगैरे घेऊन आलो होतो, छान एकत्र जेवलो. कितीतरी दिवसानंतर जेवण झाल्यावर आणि सगळं जमल्यावर आपल्या सगळ्यांकडे हेच चालतं, गप्पा गप्पा आणि बस गप्पा. कधी आणि केव्हा 1 आणि 2 वाजतात कळतही नाही. आता वाजले 11 पण ह्या बाळाला काही झोप वगैरे येत नाहीये, फक्त नाटक करतोय, आजीसोबत मस्ती करतो बस. आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की दादाला झोपवते तर मला सुद्धा झोपव. असो, त्याची मस्ती सुरूच राहणार. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.